स्वातंत्र्य दिनाच्या मराठी न्यूज कडून आपल्या सर्वांना शुभेच्छा। शाळा ही प्रत्येकाच्या जीवनातील एक खास गोष्ट असते, जिथे काही जिवलग मित्रच नव्हे तर आयुष्याचा अर्थ सांगणारे शिक्षक सुद्धा भेटतात। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे माहीत नाही, पण या माजी विद्यार्थ्यांना शाळा सोडून अनेक वर्षे झालेली आहेत। त्यातील काही विद्यार्थी पोलीस अधिकारी तर काही डॉक्टर, वकील, शिक्षक आणि काही जण उद्योगपतीही आहेत। हे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र येऊन त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटायला गेले आहेत। या माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची भेट आणखीन खास करण्याचा प्रयत्न केला। ते सगळे पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट व पॅन्ट घालून आणि पाठीवर दप्तर घेऊन त्यांच्या शिक्षकांकडे गेले आहेत। तुम्ही सुद्धा पहा हे खास दृश्य। व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशासारखा पोशाख घातला आहे। त्यानंतर ते पाठीवर दप्तर घेऊन मुख्याध्यापकांसमोर उभे राहिले आहेत। एक एक करून प्रत्येक विद्यार्थी मुख्याध्यापकांसमोर हजर झाला। त्यानंतर मुख्याध्यापकांनी एक एक करून प्रत्येक विद्यार्थ्याला छडीचा फटका सुद्धा मारलेला आहे आणि त्यांच्या शालेय जीवनातील उत्कृष्ट आठवणींना उजाळा दिलेला आहे। छडीच्या आठवणीतील पुन्हा उजाळा देण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाकडे केलेली आहे, कारण त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी मुख्याध्यापकांच्या छडी रूपाने मिळालेल्या आशीर्वादाला दिले आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करण्यात आलेला आहे। येथे एका शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांचे रियुनियन असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी कलेक्टर आहेत, पोलीस अधिकारी आहे, कोण डॉक्टर आहे, वकील आहे, मुख्याध्यापक आहेत, तर शिक्षक सुद्धा आहेत, व्यापारी आहेत आणि शाळांचे मालक आहेत। त्या सर्वांची एकच इच्छा होती की मुख्याध्यापकांनी त्यांना आपल्या छडीने एकदा मारावे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।